ला स्टार्ट करूया। तर इथे मी घेतलेला आहे एक अर्धा किलो चिकन। ते स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये लिंबू पिळून घेतलंय मी। जर तुमच्याकडे दही असेल तर तुम्ही तेही टाकू शकता। माझ्याकडे नव्हतं म्हणून मी ऑप्शन म्हणून लिंबू पिळून घेतलेला आहे। आणि जे खडे मसाले वगैरे असतात त्याची मी पावडर ऑलरेडी करून ठेवलेली ती पण याच्यामध्ये टाकून घेतली आहे। आणि घरचा मसाला सुद्धा मी याच्यामध्ये 1 चम्मच टाकलेला आहे। जर तुम्हाला नसेल टाकायचं तर तुम्ही स्किप ही करू शकता। आणि यामध्ये अजून एक लकीचा बिर्याणी मसाला टाकून घेतलेला आहे, तो सुद्धा टाकून घ्यायचा आहे। आणि यामध्ये हळद टाकायची आहे 1 चम्मच। त्यामध्ये अजून मीठ सुद्धा टाकायचं आहे, कारण की आपण पुलाव वगैरे व्हेज पुलाव वगैरे बनवताना त्यामध्ये टाकतो, त्यामुळे याच्यामध्येही टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर मी 1-2 चम्मच तेल टाकलेलं आहे आणि हे छान असं मिक्स करायचं आहे सगळं। आणि हे व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे सगळं व्यवस्थित। मग मिक्स करून घेतल्यानंतर त्याला आपल्याला अर्धा तास मॅरिनेट करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। तोपर्यंत आपण राईस शिजवायची तयारी करूया। तर एक पातेल्यामध्ये मी तेल टाकून घेतलेलं आहे, त्यामध्ये थोडंसं जिरं घातलं आणि पाणी ओतलेलं आहे। तर त्याच्यामध्ये थोडंसं लिंबू पिळायचं, त्याने काय होतं एकदम असं नाही का सुटसुटीत असा आपला राईस तयार होतो। आणि त्यामध्ये पाणी ओतून घेतलं, मीठ टाकलं आणि लिंबू पिळलेलं आहे। आणि या पाण्याला आता उकळी येऊन द्यायची आहे। तर त्याच्या अगोदरच मी काय केलेलं, जो लांब तांदूळ असतो बासमती राईस तो घेतलेला 4 वाट्या आणि तो मी धुवून ठेवलेला आहे थोडा वेळ, जोपर्यंत पाणी उकळते तोपर्यंत। नंतर त्याच्यामध्ये 80% हा राईस आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। आणि मग नंतर हे पाणी त्याच्यामध्ये जर एक्स्ट्रा पाणी जर तुमच्याकडनं राहिलेलं असेल तर तुम्ही ते एका गाळणीच्या साह्यानं गाळून घेऊ शकता, जेणेकरून ते पाणी राहिल्याने तुमचा राईस वगैरे जो केलेला आहे तो असा एकदम नाही का लूज होणार नाही, तो व्यवस्थित राहील सुटसुटीत। तर आता मी राईस इथे उकळत्या पाण्यामध्ये टाकून दिलेला आहे। आता आपण चिकनची तयारी करूया। इथे चिकन आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। आपण मगाशी मॅरिनेट करायला ठेवलेलं त्यासाठी एका मी पातेल्यामध्ये तेल टाकलेलं आहे। तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे। तुमच्या अंदाजाने तुम्हाला जसं जेवढं लागेल तेवढं तुम्ही तेल ॲड करू शकता। इथे मी 4 चम्मच वगैरे असं काही ॲड केलेलं आहे। तर इथे मी 3-4 कांदे घेतलेले आहेत उभे कट करून, आणि टोमॅटोसुद्धा घेतलेले आहेत 3 कट करून। तर इथे मी कांदा पातेल्यामध्ये टाकून दिलेला आहे, तो असं छान असा परतवून घ्यायचा आहे। त्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे, त्याने तो लवकर परततो। आणि त्यामध्ये टोमॅटो टाकून चांगलं परतवून घ्यायचे। आणि मग आपण मगाशी मॅरिनेट करायला ठेवलेलं चिकनसुद्धा याच्यामध्ये ॲड केलेलं आहे मी। हे चिकन वगैरे सगळं मस्त मिक्स करून घ्यायचं आहे, व्यवस्थित छान असं मिक्स करायचं आहे आपल्याला। आणि त्यावरती एक चांगलं झाकण वगैरे ठेवून त्यामध्ये 1 ग्लास पाणी गरम करून ठेवून द्यायचं। आणि ते गरम केलेलं पाणीच आपल्याला या चिकनमध्ये ओतायचं आहे आणि परत झाकण ठेवायचं आहे। तर हे असं काही आपलं चिकन शिजलेलं आहे। आता त्यामध्ये मस्त अशा लेयर देऊ शकता, किंवा डायरेक्टली तुम्ही राईसचा एकच लेयरही देऊ शकता, तर तेही तुम्ही देऊ शकता। बट मी हे असं सिंपल पद्धतीने केलेलं आहे। हे राईस वरतून टाकलेला व्यवस्थित पसरवून घेतला आहे आणि त्यावरती कोथिंबीर आणि पुदिना तुम्हाला टाकून घ्यायचा आहे व्यवस्थित। आणि त्यामध्ये तुम्हाला 1-2 चम्मच मस्त असं साजूक तूप घालायचं आहे। हे माझ्याकडे घरचंच तूप आहे बनवलेलं, तर ते मी याच्यावरती टाकून घेते। व्यवस्थित असं तूप टाकून घ्यायचं आहे तुम्हाला। आणि त्यानंतर परत एका झाकणीच्या सहाय्याने व्यवस्थित असं झाकून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम एकदम कमी करायची आहे, लो फ्लेम करायची आहे। आणि त्याच्यावरती एक जड असं काहीतरी ठेवायचं आहे, जेणेकरून असं लोड ठेवायचं आहे वरती त्याच्या। मी डबा ठेवलेला आहे एक, आणि जस्ट 5 मिनिट आपण वेट करूया, तोपर्यंत आपली बिर्याणी रेडीच होईल। तर 5 मिनिट झालेले आहेत आणि आता मी चेक करून बघते। तर वाव, मस्त असा सुगंध येतोय त्याचा। जर तुमच्याकडे कलर असेल, इसेन्स असेल, ते सुद्धा तुम्ही टाकू शकता, बट मी कलर न वापरता सुद्धा एकदम टेस्टी एकदम मस्त अशी बिर्याणी झालेली आहे। तर ही तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। खूपच छान अशी बिर्याणी होते, एकदम मस्त होते। आणि घरच्या घरी एकदम कमी वेळात तुम्ही अशी ही रेसिपी ट्राय करू शकता, आणि कमीत कमी वेळामध्ये आणि कमीत कमी साहित्यामध्ये अशी ही झटपट होणारी बिर्याणीची रेसिपी आहे आपली। तर तुम्ही ही नक्की ट्राय करा। आता मी टेस्ट करून सांगते तुम्हाला कशी झाली आहे। तर वाव, एकदम छान, एकदम मस्त झाली आहे। आणि बघा, दिसायला सुद्धा ही छान दिसते, एकदम एकदम मस्त दिसते। तर तुम्ही नक्की ट्राय करा। आपल्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। बाय।